प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला अ दिलेला आहे, ब दिलेला आहे आणि क म्हणजे 3 व्यक्ती दिलेले आहेत. बरोबर. इथं आपण प्रश्नाचं हेडिंगच दिलेलं आहे. या 2 किंवा 3 व्यक्तीवरील प्रश्न आहे. मग इथं काय आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपली स्टेप आहे की वाक्यामध्ये डिवाइड करा. मग अ, ब आणि क यांना अनुक्रमे एक काम करण्यासाठी अनुक्रमे 4, 6 आणि 10 दिवस लागतात. म्हणजे अनुक्रमे म्हणजे काय? अ म्हणजे अ ला लागतील 4 दिवस, बरोबर. ब ला लागतील 6 दिवस आणि क ला काय लागतील 10 दिवस. मग आपण इथं लिहून घेऊया. अ चे दिवस आहे 4, ब चे दिवस आहे 6 आणि क चे दिवस आहे 10, बरोबर. यामध्ये सुद्धा तिघांनी मिळून ते काम केल्यास किती दिवस लागतील? इथं सुद्धा आपलं काय लागते, विटांचं उदाहरण लागू होते. कसं? तर या ठिकाणी सुद्धा हा एक कारखाना आहे विटांचा. याच्यामध्ये आपल्याला शोधायचा आहे की किती विटा आहेत. मग त्या कशा शोधू? तर याचा काय काढावं लागेल आपल्याला? या तिघांचा काढावा लागेल आपल्याला लसावी. हा लसावी कोण असणार आहे? या विटांच्या कारखान्यातील विटांची संख्या. मग लसावी काढण्यासाठी हा 4, 6 आणि 10 आता याचा काढायचा लसावी. मग 4, 6 आणि 10 अशी यांना कुठल्या संख्येने भाग जातो? तर यांना जातो 2 न भाग जातो. बे 2 4, बे 3 6 आणि बे 5 10. आता 2, 3 आणि 5 ला तिन्ही संख्यांना भाग कुठल्या संख्येने जातो का? किंवा 2 संख्यांना कुठल्या संख्येने भाग जातो का? नाही जात. त्याच्यामुळे डायरेक्ट आपण काय करू? 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 5 म्हणजे बे 2 4, 4 3 12 आणि 12 5 60. याचा सुद्धा लसावी काय आलेला आहे? याचा सुद्धा लसावी आलेला आहे 60, बरोबर. म्हणजे काय? ही 60 आहे या विटांच्या कारखान्यातील संख्या, म्हणजे विटांची संख्या. मग आता अ, ब, क यांना एक काम करण्यासाठी म्हणजे अनुक्रमे 4, 6 आणि 10 दिवस लागतात. म्हणजे अ ची क्षमता जी आहे ही कशी काढणार आपण? 60 भागीला ज्या वेळेला अ चं काम करण्याची क्षमता किती आहे? अ ला किती दिवस लागतात? 4. मग अ जर 60 विटा हे 4 दिवसात उचलतो म्हणजे तो एका दिवशी किती विटा उचलणार आहे? तो 15 विटा उचलणार आहे. म्हणजे 60 भागीला 4 बरोबर 15 म्हणजे अ 15 विटा प्रति दिवस, बरोबर. त्यानंतर ब ची क्षमता काय असणार आहे? ब ची क्षमता 60 भागीला किती? 60 भागीला 6, बरोबर. ब ची क्षमता असणार आहे 10 विटा प्रति दिवस. त्यानंतर क ची क्षमता असणार आहे 60 भागीला 10, बरोबर 6 विटा प्रति दिवस. मग तिघांनी मिळून ते काम केल्यास किती दिवसात होईल? म्हणजे 15, 10 आणि 6. 15 आणि 10 25, 25 प्लस 6 किती? 31. मग 60 भागीला 31 हे आपलं फायनल आन्सर.